7/11/2021 पासून सिडको कार्यालयामध्ये गट नंबर 24 अशरफपूर येथे अनधिकृत बांधकाम चालू असताना काम चालू झाल्यापासून मी पत्र देतोय सिडकोला, पण सिडको त्यावर कोणतीही कारवाई करत नाही। मी 2 वेळेस उपोषण केले, एक वेळेस आमर उपोषण केलं। आमर उपोषण केल्यानंतर मला सिडकोनी पत्र दिलं की मी त्यांच्यावर आम्ही नोटिसा लावल्या आणि नोटीस लावली 28/5/2022 रोजी नोटीस लावल्या। तिथून उपोषण झाल्यानंतर मला पत्र दिलं की 28 फुलंब्री पोलीस स्टेशनला 28/3/2024 ला अद्याप कोणतीही कारवाई केली नाही आणि अजून त्यांचं काही निष्कासित करण्यात आलं नाही, पाडण्यात नाही आलं। काय विषय होता, कशासाठी पाडलं? तो तलावच्या बाजूला जागा आहे, 200 मीटर पर्यंत काम चालत नाही। माझ्याकडे त्याचे GR आहे, ते सदरील नाही का व्यक्ती जे 40-50 फुटावरच काम करताय। किती घर आहेत? ते 20-25 घर आहे। याबाबत आपण वरिष्ठांना माहिती दिली। मी इथं 8 दिवस उपोषण लावलं, आमर उपोषण होतं माझं 8 दिवस आमर उपोषण झाल्यानंतर मला सिडकोनी कारवाई केली, पण तरी बी आता फक्त मला तांदूळ दिल्यासारखी कारवाई केली, फक्त पत्र दिले, त्याच्यानंतर अजून कोणती कारवाई नाही। मी वारंवार पोलीस स्टेशनला गेलो, पोलीसवाले म्हणता आम्ही सिडको ऑफिसला कळवलंय, पण सिडकोचे कोणतेही अधिकारी आमच्याकडे गुन्हा नोंद करण्यासाठी येत नाही। तुम्हाला काय वाटतं, सिडकोचे अधिकारी संबंधितांना पाठीशी घालताय? यांचा पैशाचा देवाणघेवाणचा व्यवहार चालू आहे। जे तलाव आहे त्याच्यामध्ये पाणी साठा किती आणि काय फायदा होतो ते जनतेला? त्याच्यामध्ये पाणी साठा बी आहे आणि विशेष म्हणजे ज्या लोकांनी घर बांधलेले त्याच्या जो मळ आहे, जो ड्रेनेज लाईनचं पाणी आहे त्याच्यामध्ये सोडण्यात आलेले। धन्यवाद साहेब। आपलं नाव? सतीश माधवराव राणे। आज आपण पुन्हा आत्मदानाचं हे दिलंय सर, किती दिवसाचा अल्टिमेट तुम्ही यांना दिलेला? मी 4 दिवसाचा अल्टिमेट दिले। 16 तारखेला मुख्यमंत्री साहेब येत आहे, 17 तारखेला मी त्यांच्या समोर आत्मदान करणार आहे। माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर मला भेटले नाही, त्यांच्यावर कारवाई झाली नाही। आजपर्यंत सिडकोचे एवढे पत्र माझ्याकडे आहे, मी आता लोक एवढा पत्र व्यवहार केला, सिडकोनी मला फक्त कागदोपत्री मला आश्वासन दिले। मी ज्या वेळेस बी काय पेपर दिला त्याच्यानंतर मला सिडकोनी कागद दिला की आम्ही असा गुन्हा दाखल करू लागलो, तसा गुन्हा दाखल करू लागलो। कधीपासून बांधताय? 7/11/2021 पासून आजपर्यंत काहीच कारवाई नाही। फक्त वरच्यावर मला पेपर दिला जातो। आम्ही 23-53 नुसार नोटीस लावली, नोटीस लावल्यानंतर आम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांची कारवाई करू, आम्ही त्यांचे घर पाडू, पण सध्या काही नाही। सदरील व्यक्ती हा वकील असल्यामुळे, तिथं वकील आहे, शिक्षक आहे, सगळे हाय क्लास लोक राहतात असल्यामुळे तिथं हे अधिकारी गेल्यानंतर त्यांची पैशाची देवाणघेवाण होती। याला काही राजकीय पाठबळ नाही म्हणतायत, पण नाही का पैशाच्या देवाणमुळे सगळ्या गोष्टी खुल्ल्याम चालू आहे। तुम्ही आपल्या आत्मदानावर ठाम आहे। माझं कधी 4 दिवसामध्ये निकाल नाही लावला तर मी मुख्यमंत्र्यांसमोर माझे आत्मदान करणार आहे। मी वैतागलोले, मी एवढे पेपर घेऊन सिडकोच्या प्रत्येक गोष्टीचे आज माझ्याकडे सगळे पेपर आहे। मी उपोषण लावण्याचे पेपर आहे, सिडकोनी मला काय काय आश्वासन दिले त्याचे पेपर आहे। सिडकोनी एका पत्रामध्ये म्हणलेले आहे हा पूर्ण पाडण्याचा अधिकार आम्हाला आहे। आता सिडको म्हणती हे कोर्टातून होणार आणि सिडकोचे तसं पत्र आहे माझ्याकडे की सिडकोला 26 गावाचं नाही का झालर क्षेत्राचा हे दिलेलं आहे, अधिकार दिलेला आहे की याच्यामध्ये परमिशन वगैरे देण्याचा अधिकार आहे, पाडण्याचा बी अधिकार आहे। सिडकोवर आरोप आहे, याचा अर्थ सिडको टोलवाटोलवी करते, अधिकारी पैसे खात आहे, म्हणून इतकं काम आज नाही का सगळ्यांना माहिती आहे, सिडकोलाही माहिती आहे, म्हणून सिडको पत्र काढते की आम्ही फुलंब्री पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यासाठी त्यांना दिलेले। मग सिडको आता लोक त्याच्यावर का कारवाई नाही केली? आणि कामाच्या सुरुवातीपासून मी पत्र हे करेल, काम जसं स्टार्ट झालं तेव्हापासून मी सिडकोला पत्रव्यवहार करता हे चुकीचं आहे। त्यांना फोटो सहित, कामाच्या फोटो सहित मी नाही का त्यांना या कामाच्या फोटो सहित मी नाही का सिडकोला मी सांगितलेलं आहे, कामं नाही का आणली पद्धती कामं चालू आहे साहेब, ते थांबवा। सिडकोनी पहिले नोटिसा लावल्यानंतर त्यांचं संगतमत झालं आणि संगतमत झालून नाही का त्यांनी आज बांधकाम पूर्ण कंप्लीट झालेले, लोक तिथं राहायला गेलेले।